करणार आहोत. स्पेशली टाइम रिपोर्ट असेल 6:45 वाजता. पहिल्या मॅच मध्ये दोनही संघांना 6:45चा टायमिंग रिपोर्ट आपण देऊया आणि 7ला पहिला बॉल पडेल. 5 षटकांचे सामने आपण कव्हर करतोय, त्यामुळे मी आयोजकांना देखील विनंती करेल की दिलेल्या ॲक्युरेट टाइम नुसार दोनही संघ उपस्थित होणं अनिवार्य, अन्यथा आपण पॅनलाइज देखील करूयात. उद्याचा लॉट्स आपल्यापर्यंत मी पोचवेल जरूर. खांडपे आणि तलपे वडवली पहिला सामना उद्याच्या रात्रीमध्ये आपण खेळवणार आहोत. खांडपे आणि तलपे वडवली संघाच्या दोनही कर्णधारांना खरं तर आपण विनंती करूया, दोनही संघांच्या प्रतिनिधींना, की आपण ठीक 6:45 वाजता ग्राउंड रिपोर्ट आणि त्यानंतर 7 वाजता पहिला बॉल पडेल या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण पुन्हा एकदा सेकंड राऊंड मधील अंतिम मॅचचा खऱ्या अर्थानं खेळायला सुरुवात करूयात. पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये खांडपे आणि त्यांच्या विरोधात तलपे वडवली. सेकंड मॅच सांडशी आणि त्यांच्या विरोधात मालेवाडी. थर्ड मॅच वेनगाव आणि खांडस. आणि अंतिम सामना आहे मराठे वडवले आणि बेकरे. सर्व संघांना विनंती आहे दिलेल्या वेळेनुसार आपण उपस्थित राहा मैदानाच्या अगदी सभोवताली. या गोष्टींची सूचना मी याच्या रात्रीमध्ये आपणास करतोय. ठीक 6:45 वाजता टाइम रिपोर्ट दिला जाईल आणि त्यानंतर 7 वाजता पहिला बॉल पडेल. आज खरं तर थोडे उशिरानं आपण या स्पर्धेला सुरुवात केलेली आहे. चला जाऊया सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच कडे. फर्स्ट बॉल बॉलिंग मार्क वरती उमाजी आलाय. पहिलाच बॉल उडवलाय. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय आणि तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या दोन. दुहेरीनं सुरुवात. फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. व्ही शेप मध्ये हे दोन सीमारक्षक सीमालगत पेट्रोलिंग करतायत. पॉवर प्लेचा षटक. 4 षटकांचा सामना. पहिल्याच षटकाचा खेळ चालू आहे. दोन सीमारक्षक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये दोन सीमारक्षक. सेकंड बॉल उमाजी बॉलिंग मार्क वरती कोलात टाकलाय बॉल. फटका एक्झिक्यूट. परफेक्ट टाइम वरती बॉल. मिडल ऑफ द बॅट. ब्युटिफुल साऊंड. बॉल सीमा पार. चुमंतर षटकार. स्लोअर वन धीम्या गतीनं. हाफ ट्रॅकर बॉल होता. चुकी केली आहे पुन्हा एकदा. चांदाई संघ चुका करतोय मॅच मध्ये. मिस फिल्डिंग. पुन्हा धाव मिळतात त्या दोन. दुहेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती टोटल 10 आकड्यावर. पहिल्याच बॉलमध्ये दुहेरी. इन द स्लॉट बॉल मैदानाच्या बाहेर पाठवला बॅटर ऋषिकेशनं. 3 बॉलचा अद्याप सामना केलेला. धावसंख्या ती 10. मागील सामना 58 धावसंख्येचा टार्गेट. या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. बॉल नंबर 4 पुन्हा एकदा फटका प्रतिम. मादक सौंदर्य बॉल उडवलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये होतोय. ब्लास्ट सीमा पार येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ऋषिकेश यांच्या बॅटमधून. रेल्वे पोलीस आहेत. बुतिवली गावातील पहिले पोलीस खऱ्या अर्थानं निरीक्षक. रेल्वे पोलीस. चांगला खेळ परंतु जणू काही नजर लागली आहे. बॅटची कळा विकेट किपरनं पकडली आहे झेल. ऋषिकेश यांचा समतोय खेळ या मॅच मधून. दोनही संघांना विनंती आहे थोडं स्पीडअप करत आपण पुढे जात राहा या मॅच मध्ये. हीच खऱ्या अर्थानं अशा आकांक्षा व्यक्त आयोजकांच्या वतीनं मी करतोय. उमाजीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये
मोठे फटके जरूर पाहिलेत, परंतु आता एक कमबॅकिंग डिलिव्हरी मागील बॉलमध्ये त्यांना हाताळली आहे. यशस्वी बॅटर ऋषिकेश बाद झालाय. पुन्हा चान्स क्रिएट झालाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलाय. चांगली जजमेंट. पकडली जाईल झेन. वन मोर विकेट डाऊन. तू चल में आया. ही परिस्थिती मैदानाच्या मध्ये लागलाय. लागोपाठचा दुसरा धक्का टीम जय हनुमान बुद्धिवली बी संघाला या मॅच मध्ये. गोलंदाज बाद करण्यात यश आलं उमाजीला. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑफ दिस मॅच. टोटल रन्स 16 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ द 2 विकेट. टीम जय हनुमान बुद्धिवली बी. एका षटकामध्ये धावसंख्या ती 16. सेकंड ओव्हर मध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती विनायक. विनायकचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केलेला आहे. बॉल लॉंग ऑफ मध्ये ढकललाय. एकच धाव मिळते. कलेक्शन खराब. तो एकच धाव मिळते. एकामध्ये समाधान. धावसंख्या 1 न पुढे. धावसंख्या ती टोटल 17 आहे धावसंख्येवरती. पहिल्या षटकात आक्रमक क्रिकेट तुम्ही पाहिला. या षटकामध्ये विनायक संत सुरुवात करून देतोय. तो टीम छोटी चांदई संघासाठी या मॅच मध्ये कमबॅक हवा. एका गोलंदाजाला रन मारल्यात, त्यामुळे दुसऱ्या गोलंदाजाला कमबॅक करणं क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं आहे. सांघिक हा खेळ आहे. फुल टॉस बॉल चुकी केली आहे लाईन मध्ये. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करणारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय हा दर्जेदार षटकार. तेवीसला 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ इन प्रोग्रेसिंग मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती विनायकला देखील थोडं आता संकटात टाकलंय. गणेश कोंडे आक्रमक बॅटर आहे. अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट मध्ये चुकी केली आहे. पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळतंय. त्याचाच फायदा घेतलाय. दुहेरीनं धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे. धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचतीये. 2 गडी बाद झालेत. टार्गेट सेट करतोय तो जय हनुमान बुद्धिवली बी संघ या मॅच मध्ये. 25 रन्स ऑन बोर्ड. 2 गडी बाद झालेत. दुसऱ्या षटकातील 3 बॉल संपलेत. 7 मिळत नाहीये फिल्डरची. जिथे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं नव्हतं तिथे स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा कुलात टाकलाय बॉल. बागफुलला जाऊन ड्राईव्ह केलाय. डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा चुकी केली आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल डीप पॉइंट मध्ये सीमा लगत. पुन्हा एकदा अडवला जातोय. प्रेक्षक निर्णय आमच्यापर्यंत देखील पोहोचवतील. सेफली बॉल अडवलाय. धावा वाचवल्यात. मिसफिल्डिंग जास्तीत जास्त पाहायला मिळते या मॅच मध्ये टीम चांदई संघाकडून. धावा मिळत आहेत त्या 2. पुन्हा एकदा गणेश कोंडेला 3 धावा मिळत आहेत. माफ करा. तिहेरीनं धावसंख्या टोटल 28 या आकड्यावर. विनायक बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा तयार. ऑन स्ट्राईक गणेश. इनफॉर्म बॅटर आहे. पॅड वरती आदलाय. लाऊडली अपील. पंचांनी दादेला प्रोत्साहन दिलंय. लेग बिफोरची शिकार ठरलाय. गणेश कोंडे बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. अप्रतिम संगीत सध्या मार्केट जाम केलंय ते केटीसीला इव्हेंट या वाहिनीनं. संपूर्ण कर्जत खालापूर मध्ये ज्यांचा नावाचा दबदबा आपण या वाहिनीद्वारे पाहिलेला आहे. एक चांगलं कामकाज अजिंक्य पवार आणि त्यांना मिळालेली साथ अगदी मोठ्या यशाकडे वाटचाल करतो केटीसीला इव्हेंट वाहिनी देखील. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं कौतुक. अमीर पवार बाद झालाय.
28ला तिसरा धक्का लागलाय जे हनुमान बुतिवली बी संघाला या मॅच मध्ये. विनायकने कमबॅक केले, महत्वाचा धक्का LBW च्या स्वरूपात. लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद झालाय अमीर पवार. लेफ्टी बॅटर आलाय तो महेश कदम बॅटिंग मार्क वरती. नरेश कदम आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे, थोडा डिले होतो या बॉल. मी विनंती करतो या षटकामध्ये कृपया करून दोनही संघांना विनंती आहे सामना स्पीडअप करा प्लीज. 28 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. फुल टॉस बॉल वरती केवळ एकच धाव आली आहे. एलिव्हेशन जुलू शकलेला नाहीये फलंदाज नरेश कदम. रन मिळते ती एक. एकेरीनं दुसरा षटकाचा खेळ संपल्याचा निर्वाळा आलाय पंचांचा. 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती टोटल 29 आकड्यावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या ती 2 षटकात 29. 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. चला टीम मीटिंग नकोय, पंचांना देखील विनंती करतोय सक्त ताकीद द्या. तिने ऑफिशियलचं कौतुक आहे आजच्या या रात्रीमध्ये. शुभमजी कदम सर, त्यानंतर कैलासजी भोईर सर, त्यानंतर राजेंद्र भोईर सर. चांगली अंपायरिंगची भूमिका या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलेली आहे. आमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. मैदानाच्या सभोवताली आपण खऱ्या अर्थानं सहकार्य करा. तिसऱ्या षटकात आलाय बॉलिंग मार्क वरती हर्षद आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये. नरेश कदम ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग. डिरेक्ट हिट. कदाचित कलेक्शन मध्ये देखील खराबी. फलंदाज बाद होऊ शकला असता. चुका करतोय फिल्डिंग मार्क वरती चांदई संघ. पुन्हा एकदा 1 रन ऍड होतीये. धावसंख्या येते 30 या आकड्यावर. ऑन स्ट्राइक आलाय गणेश कोंडे ज्यानं 3 बॉल मध्ये 11 धावा जमवल्या त्या मॅच मध्ये. तो गणेश कोंडे ऑन स्ट्राइक आहे. जे हनुमान बुतिवली बी संघ देखील नाईट रजनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं भन्नाट फॉर्म मध्ये एका स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये ते पोहोचले होते. हर्षदचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पडल्यानंतर खालीच राहतोय. अनएक्सेप्टेबल बॉल खऱ्या अर्थानं फ्लिपट टाईपनं विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक निर्धाव चेंडू. धावांना अंकुश लावण्याचं काम या षटकामध्ये करायचंय हर्षदला. मिडल ऑर्डरचे षटक आहे आणि या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी अद्याप तरी करतोय. 2 बॉल मध्ये एकच धाव आली या षटकात. तिसरा बॉल घेऊन तयार हर्षद. बॉलिंग मार्कवर पुढे टाकलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका मिस टायमिंग स्ट्रोक परंतु स्ट्रेट ऑन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 1 टप्प्याचा अंतर गाठत बॉल छूम अंतर डाऊन द ग्राउंड येतो चौकार. लक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे. गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. वेणगावकरांच्या अभिमानाची स्पर्धा अर्थातच सर्वप्रथम सर्वांनी एकत्रित येऊन पहिल्या पर्वाचे दमदार आयोजन आपल्या समोर केलेलं आहे. 2 खऱ्या अर्थानं मुख्य प्रणितांची मिळालेली साथ अर्थातच ऋषिकेशजी गायकवाड आणि त्यानंतर आदरणीय श्री गणेशजी पालकर या एबन जोडीची मिळालेली साथ या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे आणि संपूर्ण वेणगावकरांची मेहनत जिद्दीमध्ये घेऊन जाते या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. चुका होत आहेत पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. सुरुवात चांगली मिळाली या मॅच मध्ये. 2 षटकांमध्ये अवघ्या 29 धावा आणि त्यानंतर या षटकात थोडं या मॅचला युटर्न निर्माण करणारं षटक टाकतोय. या मॅच मध्ये कमबॅकिंग षटक टाकतोय बॉलिंग मार्क वरती हर्षद चांदई संघाकडून. धावा चेस होऊ शकतात या मैदानावरती. या मैदानाच्या आउटफील्डचा विचार करत असताना, विकेटचा विचार करत असताना जिद्द हवी या मैदानाच्या आतमध्ये. फटका पुन्हा एकदा स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. थेट आमच्या आयोजकांच्या बॅनरला साइड स्क्रीनला आदलत बॉल चाललाय सीमा पार. फ्लाइटेड षटकार. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका. जबरदस्त गणेश कोंडेचा षटकार.
च्या घरामध्ये एका मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करतोय पुन्हा एकदा जय हनुमान बुद्धिबली संघ या मॅच मध्ये. हर्षद वरती देखील आक्रमण, हाफ ट्रॅकर बॉल वेगवान गतीनं विकेट किपरच्या हातामध्ये. नो कनेक्शन, बॅट अँड बॉल ओव्हर कम्प्लिटेडचा इशारा पंचांचा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटक शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 40. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, टार्गेट सेट करणारे षटक येईल प्रगतीपथावरती. तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूया डीजे साऊंड पीपी सर्व्हिस यांच्या वतीनं एक सुमधुर संगीत. नंबर 4 मध्ये स्लॉकचा आणि अंतिम डेथचा षटक. पहिलाच बॉल प्रशांतचा मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. धावसंख्या पोहोचते ती टोटल 41. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, या आपण चेक करूयात पुन्हा एकदा. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. चला राजेंद्र भोईर सर, रिव्ह्यू कॅन्सल केलाय. इट्स ओके. 41 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉल टाकलाय प्रशांतनं. कमबॅकिंग षटक हवं या मॅच मध्ये. चांदाई संघाला एक मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे. बुतिवली बी संघ जबरदस्त कलेक्शन, परंतु ही चुकी केली आहे. या अगोदर चांगली फिल्डिंग, परंतु डिरेक्ट हिट. मैदानाच्या आत घडलंय काय, तू मैमाईची गफलत. परंतु इथे मात्र अंतिम क्षणी साथ मिळाली आहे चांदाई संघाला. रनआउटच्या स्वरूपात का होईना, कशा रीतीनं तरी एकाच एंड खऱ्या अर्थानं फलंदाज डिरेक्ट हिटच्या स्वरूपात होतोय बाद. दुसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद. धावसंख्या ती 42. पुढ्यात टाकलेला बॉल विकेट किपरनं चुकी केली आहे. कॅच ड्रॉप केली आहे विकेट किपरनं. रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रवीण पवार देखील बाद होतोय. या षटकामध्ये कुठेतरी मोमेंटम ब्रेक करण्याचं काम करायचंय ते चांदाई संघाला, आणि तेच कार्य सिद्धीस नेतोय. बॉलिंग मार्क वरती तो प्रशांत फार चांगली गोलंदाजी करतोय अद्याप तरी. 2 बॉल मध्ये धावा आल्या त्या दोनही रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. धावा येत नाहीयेत, या महत्वाच्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्या टीम चांदाई संघासाठी. लहानसा चार बॉलचा खेळ शिल्लक. लहू आलाय नॉन स्ट्राईक एंड वरती. गणेश कोंडे ऑन स्ट्राईक आहेत. 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद का झालेत, मला स्ट्राईक का हवी या मॅच मध्ये, याचं प्रात्यक्षिक उदाहरण. बॉल डीप फाईन लेग मध्ये फरार होतोय. सीमा पार चौकार.
संख्या ती 46 गडी बाद झालेत 5 जरूर, परंतु गणेश कोंडेला स्ट्राईक हवी आहे मॅच मध्ये आणि त्या स्ट्राईकला खरं तर सर्जिकल स्ट्राईक मध्ये रूपांतर करतोय मैदानाच्या आतमध्ये. वेगवान बॉल, विकेट किपरनं पुन्हा चुकी केली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. अक्युरेट एंड वरती हा थ्रो आलेला आहे. 22च्या स्वरूपामध्ये पंच इशारा करतायत. धाव मिळते ती एक. बॅट नाही धाव मिळते, बॅटनं धाव मिळते. धाव संख्या ती 47. या महत्वाच्या गोष्टी आहेत. बॅटनं की लेग बाईज साठी स्कोररला या महत्वाच्या गोष्टी. पुन्हा एकदा प्रशांत तयार. फ्लिक करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 1 मोर एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड. येणारी प्रत्येक धाव स्लॉकच्या षटकात अतिशय महत्वाची आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील आणि त्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी देखील, कारण उत्तरार्धाच्या खेळात याच धावा तुम्हाला बॅटिंग मार्कवरती जमवाव्या लागतात. त्यामुळे हे षटक अतिशय महत्वाचं असतं. चांगला बॉल टाकलाय, ब्लाइंड स्ट्रोक. अक्षरशः फलंदाजाकडे उत्तर नव्हत्या बॉलवरती. चांगला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग कमी पडलं. एकच धाव मिळते. धावसंख्या एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती टोटल 49 या आकड्यावर. आणि आता बॉल संपलेत ते 5. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक. किती धावांचं टार्गेट? मागील मॅच मध्ये 58चं टार्गेट सेट केलं बीड संघानं. या मॅच मध्ये आता बुतिवली संघ किती धावांचं टार्गेट सेट करतोय? फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पकडली जाईल झेल. आणि अंतिम क्षणी गणेश कोंडे देखील माघारी परततोय. सत्र संपलंय. धावसंख्या पोहोचली ते 49 आणि आता येणारे 24 बॉल 50 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. ते जे हनुमान बुतिवली बी संघानं टीम लहान चांदई संघाच्या विरोधात केलेत असताना 50चं टार्गेट. मॅच मध्ये कडा संघर्ष पाहायला मिळेल, यात मात्र शंकाच नाहीये. दोनही संघांना विनंती आहे लवकरात लवकर आपण निर्णयावरती अंमलबजावणी करा. आणि टीम बुतिवली बी संघाला विनंती करतोय फिल्डिंग लगेच सजवून घ्या आणि त्यानंतर लगेच खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. टीम लहान चांदई सेकंड इनिंगला होईल सुरुवात. या ऐकूयात पुन्हा एकदा सुमधुर संगीत आमच्या डीजे मास्टरकडे. बॉलचा खेळ. 3 दगडी स्टंप 1 लाकडी फली यांचा जमला लहानपणीच मेल. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. जिंकल्यावरती उत्साह आनंदाचा आणि हरल्यावरती निराशाजनक खेळ. हाच तो क्रिकेटचा खेळ. एका संघाकडे असतो विजयाचा जल्लोष, एका संघाकडे असतो पराभवाचा. खऱ्या अर्थानं हा टेन्शन हाच क्रिकेटचा खेळ. हा 2 डावांनी खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या खेळामध्ये करूयात. क्रिकेट हा खेळ नाही तर भारत देशात धर्म बनलाय. क्रिकेट खेळाचा उगम निश्चित इंग्लंडमध्ये जरूर झाला, परंतु भारत देशात हा खेळ खऱ्या अर्थानं धर्म बनलेला आहे. आणि या क्रिकेट खेळामधील या कर्जत नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. स्वर्गीय अरुण काका
क्रीडांगणामध्ये सभोवताली जमलेल्या प्रत्येक प्रेक्षक मायबापांचा आपण वेणगावकरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव आयोजित महालक्ष्मी चषक 2026 सर्वप्रथमच या स्पर्धेला एक नवीन रूप देण्याचं काम आयोजकांनी केलेलं आहे. या आयोजकांची प्रचंड मेहनत, या आयोजकांचं देखील मनपूर्वक हार्दिक आपण स्वागत करूयात, आभार व्यक्त करूयात. आदरणीय श्री ऋषिकेशजी गायकवाड साहेब आणि त्याचप्रमाणे आदरणीय श्री गणेशजी पालकर साहेब या दोघांनी या एवन जोडीनं उभारलेली स्पर्धा आणि त्यांना मिळालेली मोठे वेणगाव अर्थातच महालक्ष्मी क्रीडा मंडळची साथ आणि यातून उभं राहिलेले दिमागदार आयोजन, नेत्रदीपक आयोजन, सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं करूयात. पहिली रात्र या स्पर्धेची सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच अंतिम सत्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. गणेश कोंडे बॉलिंग मार्क वर, ऑन स्ट्राइक बॅटर जयदास भानुदास ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक वरती जयेंद्र ऑन स्ट्राइक. व्हाईट बॉलचा इशारा आहे पहिलाच. एक्स्ट्राची धावा वाचवत असताना या एक्स्ट्राच्या धावा थोड्या घातक ठरू शकतात बॉलिंग मार्क वरती. हे मैदान धावांसाठी बनलंय. आपण मागील पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांच्या मॅच मध्ये पाहिलंय. मागील मॅच मध्ये देखील 58चं टार्गेट मॅच चुरशीचे होणार, यात तील मात्र शंका नाहीये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्टिकच्या बराचसा काल बाहेर हा बॉल पंचांचा निर्णय आलाय व्हाईट बॉलचा. वन मोर एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड, टोटल 2 रन्स ऑन बोर्ड. एकही बॉल फेकलेला नाही बॉलिंग मार्क वरती. गणेश कोंडेनं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर करतोय परंतु त्यामध्ये तो चुका करतोय सातत्यानं. 2 व्हाईट बॉल आलेत प्रेशर मध्ये बॉल रिलीज करण्यासाठी. 6 बॉल 6 सिक्सर. प्रसाद भाई यांच्या वतीनं 6,000 रुपयांचा कॅश प्राइज. पहिलाच बॉल रिलीज करत असताना चांगला रिलीज केलाय गणेश कोंडेनं. बॅटची आत्ती कडा फ्लॅश स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग रन मिळते ती एक एकेरीनं. पहिली बॅटनं धाव येते धावफलकावरती. 2 एक्स्ट्राच्या धावा, त्यानंतर 3 धावा आहेत धावफलकावरती. एका बॉलचा खेळ संपलाय. 50चं टार्गेट. धाव संख्या येते 3. पहिलं पॉवर प्लेचं षटक 50 पर्यंत पोहोचायचं असेल तर पॉवर प्लेचा फायदा पॉवर पॅक पद्धतीने घ्यावा लागेल. तो बॅटिंग मार्क वरती लहान चांदाई संघाला देखील. सेकंड बॉल घेऊन तयार गणेश कोंडे. बॅटिंग मार्क वरती एक चांगली बॅटिंग. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द विकेट. यॉर्क लाईन करून घेतलेली आहे. बॉल लॉंग ऑफ मध्ये ढकललाय. एकच धाव मिळते. एकेरीनं धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे. धावसंख्या आहे ती टोटल 4 या आकड्यावर. 4 ऑन बोर्ड, नो लॉस. एक चांगली सुरुवात. 50चं टार्गेट. कोणत्या षटकात धावा येतील त्या धावा अतिशय महत्त्वाच्या असतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. एक संत सुरुवातनं या मॅचमध्ये पुढे जाण्याचा मानस ठेवतोय लहान चांदाई संघ देखील. 2 बॉल संपले. धावसंख्या ती 4. गणेश कोंडे बॉलिंग मार्क वरती ऑन स्ट्राइक होतोय पुन्हा एकदा. जयेंद्र ऑन स्ट्राइक. पुन्हा बाहेरचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर. जास्त बॉल चाललाय. पंचांचा निर्णय व्हाईट बॉलचा. 1 मोर एक्स्ट्रा ऍड, टोटल रन्स 5 रन ऑन बोर्ड. या एक्स्ट्राच्या धावा थोड्या घातक ठरू शकतात या मॅच मध्ये. धावा वाचवत असताना टीम भुतिवली संघाला. गणेश त्याच चुका करतोय. यावेळी फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का लागतोय लहान चांदई संघाला 5 या धावसंख्येवरती जयेंद्रच्या स्वरूपात. हिट विकेट, थँक्यू डीजे. हिट विकेटच्या स्वरूपात बॅट खऱ्या अर्थानं एस्टॅनला खऱ्या अर्थानं स्पर्श झाली आणि हिट विकेटच्या स्वरूपात बॅटर जयेंद्र बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. संगीत थोडं मंत्रमुग्ध करतात प्रेक्षकांना देखील. विघ्नहर्ता गणरायाचं हे संगीत कोणत्याही कार्याची, शुभ कार्याची सुरुवात आणि कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना आपण सर्वप्रथम गणरायाला वंदन करतो. या स्पर्धेची सुरुवात देखील आपण गणरायाला वंदन करत
श्रीफल वाढवत केली. गणरायाचे सुमधुर संगीत प्रोत्साहित करतायत. विघ्न खऱ्या अर्थानं दूर होईल का लहान सांधाई संघासमोर. पहिला धक्का लागलाय. जयेंद्रच्या स्वरूपात न्यू बॅटर आलाय. वनडाऊनच्या भूमिकेत उमाजी. फार चांगला बॅटर आहे उमाजी. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. लेट आलाय हा फटका, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. वन मोर व्हाईट बॉल दिस इनिंग. या षटकामधील टोटल चौथा व्हाईट बॉल टाकलाय. बॉलिंग मार्कवरती गणेश कोंडेनं सातत्यानं खराब गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाज जास्त एफर्ट देत नाहीयेत, परंतु गोलंदाजी मार्कमध्ये 4 व्हाईट बॉल फेकलेत. पुढ्यात टाकलाय बॉल. उमाजीचा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय लॉंग ऑनला सीमा पार. A1 क्वालिटीचा उमाजीचा हा बहारदार षटकार. कमॉन डीजे. पहिल्याच बॉलमध्ये उमाजीनं षटकार ठोकला. या मॅचमध्ये धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. एक गडी बाद 12. पुन्हा एकदा तयार गणेश. बॅटची कडा गॅप मध्ये निघालाय. स्ट्रोक नो चान्स. फ्लाय स्लिप अँड लेग स्लिप. बॉल चालाय लॉंग स्टॉपला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. दोन्ही संघांना विनंती आहे स्पीडअप करा. 4 वाजलेले आहेत. एका षटकाचा खेळ संपलाय. धावा आल्या होत्या. काय गरज होती का खऱ्या अर्थानं अतिघाई करण्याची. अतिघाई संकटात नाही ही म्हण आपण निश्चित ऐकलेली आहे. आणि तीच घाई थोडी संकटात घेऊन गेली आहे ती उमाजीला देखील. धावसंख्या 16 होत्या. याची आवश्यकता होती का याचा विचार डगआउटमध्ये निश्चित जाऊन करेल उमाजी देखील. या क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे क्षण अतिशय महत्त्वाचे आहेत. क्रिकेटमध्ये हे ओळखणं क्रिकेटमध्ये ॲज अ प्लेअर अतिशय महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकात 16 फुल टॉस बॉलनं सुरुवात. या षटकाची बॉल लॉंग ऑफ मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक 2-2 फील्ड करताय त्या बॉलला. एका फिल्डरनं बॉलला उचललाय, परंतु फेकी खराब. कलेक्शन गोलंदाज प्रणित देखील खराब करतोय. एक्स्ट्राच्या धावा. या धावा वाचवत असताना थोड्याशा संकटात नेऊन ठेवतायत त्या जे हनुमान भुतिवली बी संघाला देखील. या मॅचमध्ये निराशाजनक फिल्डिंग राहिली आहे. निराशाजनक गोलंदाजी. एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केल्यात. नशिबाची साथ मिळते ती लहान चांदई संघाला. धावसंख्या 2 ॲड. टोटल धावसंख्या आहे ती 18 या धावसंख्येवर. 50चे टार्गेट. अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. मॅच रोमहर्षक बनत चालली आहे. सामना जवळ आहे दोन्ही संघांसाठी. स्वीपचा फटका गॅप मध्ये. हा स्ट्रोक खूप मोठा चेस. बॉल निघून चाललाय डीप मिड विकेट मध्ये. व्यासपीठाला सलामी देणारा हा येतोय बहारदार चौकार. ऐका व्यवस्थित हातात धरता आलेला नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि त्याच कारणास्तव बॉल सीमा पर गेलाय 4 धाब्यांसाठी. खूप सुमधुर संगीत डीजे मास्टर. पीपी साऊंड सर्व्हिस. प्रेक्षक पहा आमचे ऑन स्क्रीन आपण पाहतोय.
आनंद घेत आहे त्या स्पर्धेचा. कुलात टाकलाय बॉल, कॉर्नर झोन मध्ये फील्ड करतोय क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, आता थांबवले दोनही बॅटर्सनं. एकच धाव संख्या 1 पुढे. धाव संख्या ती 23-23. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेसिंग दिस मॅच. 50चं टार्गेट. धाव संख्या अद्याप तरी 23-27 ची गरज. मॅच रोमहर्षक बनत चालली आहे. सामना पुढे चाललाय, सामना समतोल. दोनही संघ या मॅच मध्ये अजूनही पुढे जात आहेत एकमेकाच्या अगेन्स्ट. चांगला संघर्ष आहे, इथून कोणताही संघ जिंकू शकतो. अंतिम संघर्ष कोणत्या संघाचे सिद्ध होतील मैदानाच्या आतमध्ये. कोलाट टाकलाय, फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक व्यवस्थित बॅटवरती नाहीये. पुन्हा चुकी पहा, फिल्डिंग मार्क वरती सातत्यानं चुका होत आहेत जय हनुमान बुतिवली बी संघाकडून. क्रिकेट सांघिक खेळ आहे, बॅट आणि बॉलचं खेळ जरूर आहे क्रिकेट, परंतु त्यामध्ये तुमचे फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं असणं अतिशय महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. सांघिक खेळ, एका खेळाडूनं केलेली चुकी संपूर्ण संघाला त्याचा परिणाम खऱ्या अर्थानं भोगावा लागत असतो. या मॅच मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर मिसफिल्डिंग करतायत आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी लहान चांदाई संघाला देखील मिळतोय. 25 रन्स ऑन बोर्ड. संत क्रिकेट चालू आहे, शांततामय रीतीनं या 50 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके येत आहेत, सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलं जात आहे. हा एक बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट चालू आहे. स्लॉट मध्ये बॉल, लॉंग ऑन ला बॉल चाललाय, सीमा रेषा पार. बिग 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 हिट, सिक्सर ऑफ दिस मॅच. धोनी नाही बॉल बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग तेजस. 31 ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल मिस झालाय. या अगोदर चांगले फटके तेजसनं खेळलेत, परंतु यामध्ये फुल टॉस बॉल ते उचता आणि तिथे निर्धाव चेंडू आलाय. पंचांनी सांगितलंय की 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. धावसंख्या 2 षटकांमध्ये 15च्या इकॉनॉमीनं टोटल 31 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जे हनुमान भुतिवली बी संघाच्या विरोधात टीम लहान चांदाई संघाला. मॅच संपले नाहीये, हे षटक महत्वाचं आहे. 12 बॉल 19 या धावा वाचवताना आपण पाहिलेल्या आहेत क्रिकेटमध्ये. 12 बॉल 19चं इक्वेशन. पुन्हा एकदा संधी देऊयात डीजे मास्टर. रंगादार सामना बघूया. बाल्कनी मधून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत या प्रत्येक मान्यवरांचं, या प्रत्येक आयोजकांकर्त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूयात. पहिल्याच रात्रीचा खेळ ते उशिरानं आजच्या रात्रीला आपण सुरुवात जरूर केली, परंतु पुढील 4ही रात्र अगदी ॲक्युरेट वेळेनुसार आपण जाऊयात हीच आशा आपण करूयात. 5 रात्रींची स्पर्धा आणि पहिल्या रात्रीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सेकंड राऊंड मधील अंतिम सत्राला सुरुवात. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच अंतिम सत्र. आता बॉल शिल्लक येते 12-19 धावसंख्येची गरज. सामना सोपा जरूर झालाय टीम लहान चांदाई संघासाठी, परंतु हा क्रिकेटचा खेळ क्षणार्धात बदलतो. एक षटक, कमबॅकिंग स्पेल हवंय. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, नो मॅच लाईन रिटर्न मध्ये बॉल पडलाय. नशीब देखील 7 फलंदाजाचं देतोय. धाव मिळते ती पुनश्च एकदा 1 न धावसंख्या पुढे. धावसंख्या ती टोटल 32 या आकड्यावर. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 18 धावसंख्येची गरज. समीकरण सोपं जरूर वाटतंय. जशी निर्धाव चेंडू येतील तसं या मॅच मध्ये आगेकूच करेल तो जे हनुमान भुतिवली बी संघ, परंतु येणारी सिंगल डबल, येणारा मोठा फटका या मॅच मध्ये विजयाच्या समीप नेऊन जाईल तो टीम लहान चांदाई संघाला देखील. 11 बॉल 18. स्लॉट मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक प्रवीण पवार, त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. या मॅच मध्ये सर्वात महत्वाचा षटकार येतोय.
खलनायकाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. 4 बॉलमध्ये 14 धाब्यांपर्यंत तो पोहोचलाय. या धावा संघाला थोड्या विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत. चला आता आयोजक लकी ड्रॉचा देखील खऱ्या अर्थानं विचार करतायत. उद्याच्या रात्रीमध्ये व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. डॉट बॉल तर आलाय. चॅलेंज केलाय डिसिजन. चला आपण चेक करतोय. क्रुशियल डिसिजन बॅटिंग करणाऱ्या टीम साठी देखील महत्वाचा डिसिजन आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. राजेंद्र भोईर सरांचा इशारा येतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं धावसंख्या पुन्हा एकदा थांबली. 38 या आकड्यावर 12 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक येते 9. रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. 9 बॉल 12चं इक्वेशन. बॉलिंग मार्क वरती नरेश आलाय. दुसऱ्याच बॉल मध्ये षटकार. पुन्हा कमबॅक परंतु स्लॉट मधील बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबलेलेच नाहीयेत. डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार चूम अंतर येतोय. षटकार. नवरा छकडे संघाची गरज आता शिल्लक आहे. 8 बॉल आणि 6. सामना सोपा झालाय. तेजस जबरदस्त बॅटिंग करतोय या मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 20. व्हाईट बॉलचा इशारा. वन मोर. एक्स्ट्राचा धावा भरपूर खर्च केला गणेश कोंड्यानं देखील आणि या षटकामध्ये देखील नरेश कदम पुन्हा एकदा व्हाईट बॉल फेकतोय. धाव संख्या 4. 45 या आकड्यावर. पुन्हा चुकी केली आहे गोलंदाजानं. बीमरचा नो बॉल. स्क्वेअर लेग अंपायरनं आणि त्यानंतर ऑनफिल्ड अंपायर देखील हा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतायत. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. चुका आणि चुका सातत्यानं जय हनुमान बुतिवली बी संघाकडून. सामना सोपा झाला. ऑन फ्रीटचा बॉल. सामना फिनिश होईल का यावरती देखील लक्ष आहे. ऑन फ्रीट बॉल. लिव्ह केलाय बॉल. पुन्हा एकदा दिशा खराब आहे. पंच सांगतायत 2 जमिनी समांतरात. इट्स अ व्हाईट बॉल. जास्तीत जास्त एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या. 50 धावा वाचवत असताना लक्ष छोटंही नव्हतं. लक्ष मोठंही नव्हतं. परंतु या लक्ष्याचा बचाव करत असताना संपूर्णपणे गोलंदाजांची कंबर मोडली तेजसच्या बॅटिंगनं. पुन्हा आपण आता पाहूयात पंचांचा निर्णय. रेफर केला हा डिसिजन पुन्हा एकदा बीमरसाठी. वेस्ट हाईटचा रिव्ह्यू पंचांनी घेतलेला आहे. एक रन कंप्लीट केली. नो असेल तर नो +1 टोटल 2. नो नसेल तर कदाचित एकच धाव. इट्स अ नो बॉल. नो +1. गोलंदाज बाद होतोय. 2 धावा पुन्हा एक्स्ट्राच्या ऍड. टोटल धावसंख्या पोहोचते ती 49. स्कोर आर द लेवल. गोलंदाज बाद होतोय या मॅच मधून. प्रवीण पवार आला. आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. संपूर्णपणे या षटकामध्ये मॅचचं पारडं जड केलं ते लहान चांदई संघानं वन साइड रित्या. चला बीड संघाचा कर्णधार आपण. स्विच इट. मिस इट. फ्रीटचा बॉल. सामना जिंकलाय लहान चांदई संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम जय हनुमान बुतिवली बी. चला आपण क्वालिफायर मॅच. पहिली क्वालिफायर मॅच या स्पर्धेतील आपल्या समोर येईल. स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विरोधात लहान चांदई. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट टू जॉइन द टॉस बॉक्स. आपण लवकरात लवकर टॉस करूयात.